श्रीराम मंदिर संस्थानतर्फे आषाढी वारीनिमित्त 152 वर्षाची परंपरा असलेल्या मुक्ताई पालखीचे आयोजन आज दिनांक 21 जून रोजी सकाळी 9 वाजता बेंडाडे चौक येथील आप्पा महाराज समाधी येथून आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत ही पालखी आप्पा महाराज समाधी येथून निघून पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे। जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष करत या पालखीमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करत चिमुरड्यांनीही आपला सहभाग नोंदवला होता। जवळपास 54 दिवसांनी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार असून या पालखी सोहळ्याप्रसंगी आमदार सुरेश भोडे, श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती विश्वस्त मंगेश महाराज जोशी यांच्यासह वारकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। या संदर्भात श्रीराम मंदिराचे विश्वस्त गादीपती मंगेश महाराज जोशी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। 5 पिढ्याची मोठी परंपरा असलेली आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा जळगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर संपूर्ण 4 जिल्ह्यातून हा प्रवास करत असताना सर्व जाती जमातीतील नवे तर काही ठिकाणी जैन, बौद्ध आणि मुस्लिम पंथीय सुद्धा पालखीचं स्वागत करत असतात। मोठ्या स्वरूपामध्ये हा सामाजिक समरसतेचा हा पालखीचा हा सोहळा आहे। आषाढी वारी हा सामाजिक समरसतेचा संदेश सगळ्यांना देत असतं आणि याच्या माध्यमातून देश सुखी व्हावा, देश सुखी होत असतो। सगळ्यांनी पांडुरंगाचे जे आपल्याच वेळ काढून तरी पंढरपूरला येण्याचा प्रयत्न करावा।